नमस्कार, मी साक्षी पांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं, संजय राऊतांचं टीकास्त्र। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, उद्या अर्ज भरण्याची शक्यता। जळगाव गॅसस्फोट प्रकरणी कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। आणि परळीच्या हेळंब येथे खंडोबा यात्रेस आजपासून सुरुवात। आता पाहूयात सविस्तर वृत्त। महायुतीचं सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य करत शक्य तिथे राज ठाकरे यांना सोबत घेऊ असं म्हटलंय। मुंबई महापालिका मिळवण्यासाठी भाजप मनसेला सोबत घेणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे। यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरेंवर निशाणा साधताना राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं असल्याची टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीतील यश आणि 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच अजित पवार यांना आयकर विभागाकडून यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केल्याने सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांना काही सवाल माध्यमांसमोर उपस्थित केलेत। अजित पवारांची 1000 कोटीची मालमत्ता परत देण्यात आल्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे, हे चाललंय तरी काय, असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। शरद पवार गटाचे नेते तथा जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाला काही प्रमाणात बळ मिळणार आहे। परंतु दुर्दैवाने पराभव झाला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची हिंमत खचलेली आहे। कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की 10 वर्षापासून विरोधात असताना आता परत 5 वर्ष आपल्याला विरोधात राहावं लागेल आणि त्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल। गावागावामध्ये आम्हाला अनेक गोष्टींना अनेक बाबतींमध्ये त्रास होत असतो, समोरच्यांकडनं अनेक अडचणींना त्रास होतो आणि त्यामुळं आपण कुठेतरी सत्तेमध्ये गेलं पाहिजे ही भावना सर्वच कार्यकर्त्यांची होती आणि त्या पद्धतीनं आमचे तालुका अध्यक्ष जळगावचे जे आहेत परदेशी बापू, त्यांनी माननीय तडकरे साहेबांना फोन केलेला। तडकरे साहेबांनी मला फोन करून मुंबईला बोलवलं। मी परवा मुंबईला जाऊन आलो, त्यांच्यासोबत चर्चा केली। मला त्यांनी सांगितलं की मी माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या सोबत पण चर्चा केली। त्यांनी पण तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे, आमच्या पक्षात आलं पाहिजे अशी संमती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही यावं, तुमचा सन्मान आम्ही ठेवू अशा पद्धतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला असून महायुतीला मिळालेलं बहुमत हे जनतेने दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने दिलेलं बहुमत, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। मार्कडवाडीमध्ये जनतेने मॉकपोल मागितला होता, मात्र तो मॉकपोल घेऊ न देता संचारबंदीच लागू करून तिथल्या काही जणांना अटक का करण्यात आली, असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना सरकारला विचारलाय। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग
चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचं कामकाज हाताळलं होतं. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हांबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर हेच विधानसभाचे अध्यक्ष होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बांगलादेश अत्याचाराविरोधात आणि स्वामी चिन्मय कृष्णादास महाराजांच्या सुटकेसाठी कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तातडीने चिन्मय कृष्णादास स्वामींची सुटका करावी आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत, अन्यथा याचं कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटतील असा इशारा यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आलाय. दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुकारलेलं आहे. या ठिय्या आंदोलनासाठी जिल्ह्यातून हिंदूवादी कार्यकर्ते, इस्कॉन टेम्पलचे सगळे गेल्या 4-6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हिंदूंच्यावरती जे अत्याचार चालू आहेत, अक्षरशः आमच्या माता भगिनींची अब्रू रस्त्यावर लुटली जाते, तिथल्या व्यापाऱ्यांना अगदी निवस्त्र करून मारलं जातं, त्यांची प्रॉपर्टी लुटली जाते, आमची तिथली मंदिरं पाडायला चालू आहे. त्याचप्रमाणे काल एक व्हिडिओ तर बघितला तर आमच्या ज्या गायी आहेत त्यांना सुद्धा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात मारलं जात आहे. आणि याचा भारत सरकारनं कुठंतरी त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी, ताबडतोब त्याच्यावरती तिथल्या हिंदूंना संरक्षण द्यावं. या हिशोबानं दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीनं कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये धरणं आंदोलन घेतलेलं आहे. याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सकल हिंदू समाजाला मोठ्या बदनापूर पोलीस ठाणा हद्दीतील हलदोला येथील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह रोख रक्कम आणि वाहने असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. हलदोला शिवारात एका शेतातील खोलीमध्ये अनेक दिवसांपासून झन्नामन्ना जुगार सुरू असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली होती. याच माहितीवरून कारवाई करत बदनापूर पोलीस पथकाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी जळगाव शहरात ओमनीमध्ये गॅस भरताना स्फोट होऊन 7 जण दगावल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आता महिना उलटून गेला तरी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासह उपोषणाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. काय सांगाल? सगळ्यात पहिलं तर आपला परिचय सांगा की काय उपोषण? मी सर्वसामान्य नागरिक म्हणून ह्या विषयासाठी उपोषण बसण्यासाठी आलेलो आहे. संजय रामभाऊ वराडे माझं नाव आहे. मी एक सर्व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्या विषयासाठी उपोषणात बसलेलो आहे. गेल्या 1 महिना 2 दिवस झाले उलटून गेलेले आहे. 5 नोव्हेंबर रोजी अवैध परमिशन पोलीस चौकीजवळ पोलीस प्रशासनाने MIDC यांनी अनलिगली परमिशन देऊन रिक्षामध्ये 7 लोकांचा मरण पावलेले आहे. अद्यापही कुठल्याही पोलिसांवरती कारवाई झालेली नाही. पोलिसांची निष्क्रियतेपणाचे लक्षण आहे. कुठल्याही पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यावरती कारवाई झालेली नाही. त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी मी सर्वसामान्य जनतेला माझ्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी यावं, जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबासाठी यावं. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमीपत्र. भंडारा शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला 3 दिवस झाले. शहरात मोठ्या जोमात सुरू असणाऱ्या या मोहिमेअंतर्गत गांधी चौक ते जलाराम चौक तसेच शास्त्री चौकापर्यंतची अतिक्रमणे JCB लावून काढण्यात आली आहेत. मोठ्या 7 अतिक्रमणांवर ही कारवाई झाली असून गेल्या 3 दिवसात 40 ठिकाणी कारवाई करण्यात आल्याने अतिक्रमण धारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील देवगुई घाटात बस उलटून अपघात झालाय. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे चालक आणि वाहक जखमी झालेत. अक्कलकुवा आगाराची मुक्कामी असणारी बस चालकाचा ताबा सुटल्याने देवगुई घाटात ही बस उलटली आहे. बसमध्ये चालक वाहकासह 4 ते 5 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बीड जिल्ह्यातील हेळम येथे जागृत असं खंडोबाचं मंदिर असून चंपाषष्ठी निमित्त आजपासून या ठिकाणी 3 दिवसीय खंडोबा यात्रेस प्रारंभ झालाय. देवस्थानाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून यात्रेत विविध खेळणी आणि साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून खंडोबाच्या दर्शनासाठी हेळममध्ये हजारो भाविक दाखल झालेत. या खंडोबा देवाला नवस केला की तो देव पावतो अशी तिथली श्रद्धा आहे. हेळम येथील हनुमान मंदिरापासून श्री खंडोबा रायाच्या मूर्तीचं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यात्रेत उद्या वाघ्या मुरळांचा कार्यक्रम तसंच सोमवारी कुस्तीची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.